मेथीची भाजी म्हटलं ना की बरेच जण नाका मुरडतात। बऱ्याच जणांना मेथीची भाजी ही आवडतच नाही, पण आपण नवीन पद्धतीने मेथीची भाजी बनवायची। मग बघा, न आवडणारे सुद्धा अगदी आवडीने बोटं चाटत ही भाजी खातील, इतकी स्वादिष्ट भाजी होते। मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मेथी आणि मटारची एक वेगळ्या पद्धतीने बनवलेली भाजी। अगदी अप्रतिम चविष्ट होते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल। तुम्ही बघू शकता मेथीची भाजी किती मस्त झालेली आहे आणि अगदी सोपी आहे बनवायला। नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन पद्धतीने मेथी मटारची भाजी बनवणार आहोत। मला खात्री आहे तुम्ही एकदा या पद्धतीने मेथीची भाजी बनवली ना तर नेहमी याच पद्धतीने मेथीची भाजी कराल। इतकी अप्रतिम स्वादिष्ट होते ही भाजी, तुम्हाला खूप आवडेल। ही रेसिपी संपूर्ण बघा आणि आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत। चला तर मग मस्त अशा मेथी आणि मटारच्या भाजीसाठी आपण काय काय साहित्य लागतं ते बघूया। इथे बघा मेथी घेतलेली आहे। एक मोठी वाटी भरून मेथी मी निवडून चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। पाऊण वाटी आपण इथे मटार वापरणार आहोत। मेथी शिजल्यानंतर पाऊण वाटीच होणार आहे। मेथी आणि मटार याचं प्रमाण मी अगदी सारखंच घेतलेलं आहे। फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, 2 चमचे फुटाण्याची डाळ आपण वापरणार आहोत। त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या आहेत, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या लागणार आहेत आपल्याला। एक मध्यम साईजचा टोमॅटोही मी इथे घेतलेला आहे आणि एक मध्यम साईजचा कांदाही आपण वापरणार आहोत। सर्वात आधी आपण या भाजीसाठी एक मसाला तयार करून घेऊया। यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, यामध्ये मी 2 चमचे फुटाण्याची डाळ टाकून घेते। आता याच्यामध्ये आपण आलं टाकून घेऊया, लसूणही टाकलेला आहे मी, 2 हिरव्या मिरच्या सुद्धा तुकडे करून टाकलेले आहेत, कोथिंबीर सुद्धा आपण याच्यामध्ये टाकूया आणि याचं वाटण तयार करून घेऊया। पाणी नाही टाकायचं याच्यामध्ये, असंच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अगदी भरड भरड असं वाटून घेतलेलं आहे, पाणी नाही टाकलेलं मी याच्यामध्ये। मसाला तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला वाटायचं आहे। पाणी न टाकता अगदी जाडसर असा मी वाटलेला आहे, बारीक केलेला नाहीये। वाटण तयार केल्यानंतर आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपण 1 चमचाभर तेल टाकून घेऊया। तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण मटार टाकायचं आहे। तेलामध्ये मटार चांगला फ्राय करून घ्यायचा आहे। मटार चांगला फ्राय करून घेतल्यानंतर आपण याच्यामध्येच मेथी सुद्धा फ्राय करून घ्यायची आहे। दोन्हीही पदार्थ आपण छान फ्राय करून घेतल्यामुळे याची चव आहे ना अगदी मस्त लागते भाजीमध्ये आणि पटकनही शिजते भाजी, म्हणून आपण तेलामध्ये या दोन्हीही भाज्या छान फ्राय करून घेणार आहोत। मटार आता फ्राय करून झालेला आहे, तो आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि याच कढईमध्ये थोडंसं तेल राहिलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता या तेलामध्येच आपण मेथीची भाजी परतून घेऊया। मेथीची भाजी परतल्यानंतर थोडीशी होते, त्यामुळे आपण जास्त घेतलेली आहे मटारपेक्षा, कारण परतल्यानंतर ही एकदम थोडीशीच होणार आहे। जेवढा मटार घेतलेला आहे ना तेवढीच ही मेथीची भाजी सुद्धा शिजून होणार आहे। परतल्यानंतर तुम्ही बघू शकता किती कमी झालेली आहे मेथी। मेथीची भाजी आपण अर्धा मिनिटभर छान परतून घेतलेली आहे। आता आपण ही एका ताटामध्ये काढून घेऊया। ज्या ताटामध्ये मी मटार काढलेला आहे त्याच ताटामध्ये आपण मेथीची भाजी ही काढून घेऊया। मेथी आणि मटार अगदी छान परतून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। अगदी जास्त जाळलेलंही नाहीये आणि कच्चंही ठेवलेलं नाहीये, अशा पद्धतीने आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आता याच कढईमध्ये आपण तेल टाकूया, यातच आपण भाजी करणार आहोत। यासाठी मी 2 चमचे तेल टाकून घेते। तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मोहरी टाकूया, थोडेसे जिरे सुद्धा टाकूया। जिरी मोहरी छान तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा टाकूया। कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, हा कांदा आपण तेलामध्ये छान असा फ्राय करून घेऊया। कांदा चांगला परतल्यानंतर, म्हणजे जास्त काळा नाही करायचा आपल्याला, थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतायचा आहे की नंतर याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे। आता टोमॅटो टाकूया आपण, तोही मी बारीक चिरून घेतलेला आहे। टोमॅटो सुद्धा तेलामध्ये छान परतून घेऊया। टोमॅटो आपण चांगला मऊ होईपर्यंत परतायचा आहे, त्यामुळे आपण कांदा थोडासा भाजल्यावर लगेचच टोमॅटो टाकला होता, म्हणजे टोमॅटो मऊ होता ना, कांदा पण परत एकदा छान तळून निघेल। कांदा आणि टोमॅटो छान परतल्यानंतर आपण याच्यामध्ये तिखट मसाले टाकणार आहोत। चिमूटभर हळद मी टाकलेली आहे। आता जिरे पावडर अर्धा चमचा टाकूया,
धने पावडरसुद्धा अर्धा चमचा टाकूया। घरगुती लाल तिखट मसाला मी अर्धा चमचा टाकते आहे आणि लाल मिरची पावडरसुद्धा आपण अर्धा चमचा टाकूया। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या। आता हे कोरडे मसालेही आपण या तेलामध्ये छान असे फ्राय करून घेऊया। जास्त जाळायचे नाही आहेत, थोडाच वेळ आपण हे परतायचे आहेत की नंतर याच्यामध्ये आपण दुसरा मसाला टाकणार आहोत। जो आपण मिक्सरमध्ये वाटून घेतला आहे ना फुटाण्याच्या डाळीचा मसाला, तो आता आपण याच्यामध्ये टाकायचा आहे। या फुटाण्याच्या डाळीच्या मसाल्यामुळेच या भाजीला अप्रतिम चव येते। याच्यामध्ये आपण आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरचीसुद्धा वाटलेली आहे, त्यामुळे अगदी मस्त चव येते या मसाल्याची। आता हा मसाला आपण छान परतून घेऊया। 1 मिनिटभर हा मसाला परतायचा की नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं। पाणी टाकल्याने काय होईल, हा मसाला खाली लागणार नाही आणि तो अगदी चांगला शिजेल। त्यामुळे मी अगदी थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये। आता हे पाणी आटेपर्यंत आणि या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया। मसाला आपण छान परतून घेतलेला आहे। आता त्याला तेलही सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता अगदी सुंदर खमंग सुगंध येतो आहे। मसाला छान परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये परतलेली मेथी आणि मटार टाकणार आहोत। या मसाल्यामध्येच आपण अर्धा मिनिटभर ही मेथी आणि मटार छान परतून घ्यायचं आहे। जास्त वेळ नाही, थोडाच वेळ आपण मेथी आणि मटार मसाल्यामध्ये परतणार आहोत, कारण मसालाही छान परतून झालेला आहे। मेथी आणि मटारसुद्धा आपण परतून घेतलेला आहे, त्यामुळे थोडाच वेळ परतायचा आहे की नंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। आपल्याला घट्ट पातळ जशी भाजी बनवायची असेल तेवढं पाणी टाकून घ्यायचं। मी थोडीशी घट्टच बनवणार आहे, खूप घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, लपतपीत अशी ही भाजी मला बनवायची आहे। यासाठी मी याच्यामध्ये पाऊण ग्लास पाणी टाकणार आहे। आता तुम्ही बघू शकता मेथी आणि मटार शिजल्यामुळे आपण पाणी जास्त नाही टाकायचं, कारण मेथी आणि मटार परतल्यानंतरच बऱ्यापैकी शिजलेलं आहे। त्यामुळे आता आपण ही भाजी फक्त 5च मिनिटे शिजवणार आहोत, त्यामुळे पाणी जास्त टाकायचं नाही। 5 मिनिटात जेवढं पाणी आटेल ना तेवढंच पाणी टाकायचं आणि बाकीचा जेवढा रस्सा पाहिजे असेल तेवढं अंदाजे पाणी टाकायचं। आता मला एवढं पाणी पुरेसं आहे। चवीनुसार मीठही मी टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता भाजी मी जास्त पातळही नाही केलेली आणि जास्त घट्टही नाही केलेली। आता मी याच्यामध्ये 1 चमचाभर शेंगदाण्याचा कूट टाकते। मेथीची भाजी म्हटलं की शेंगदाण्याचा कूट आलाच, त्याशिवाय चवच येत नाही मेथीच्या भाजीला। आमच्याकडे मेथीची भाजी केली की शेंगदाण्याचा कूट आम्ही टाकतोच। तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, नाहीतर नाही टाकला तरी चालेल। आता 5 मिनिटे ही भाजी आपण झाकण ठेवून शिजूया की मस्त मेथी मटारची भाजी तयार होऊन जाईल। आता मी झाकण ठेवते याच्यावरती, गॅस एकदम कमी केलेला आहे आणि 5 मिनिटानंतर बघूया। 5 मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता भाजी दिसायलाच किती मस्त दिसते आहे आणि इतका सुंदर सुगंध येतो आहे ना, अगदी मस्त सुगंध येतो आहे। अगदी पौष्टिक अशी मेथी आणि मटारची ही भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी। तुम्ही ही गरमागरम भाताबरोबर खा किंवा चपातीबरोबर खा आणि बाजरीची भाकरी असेल ना तर वाह क्या बात आहे, बाजरीच्या भाकरीबरोबर तर खूपच मस्त लागते ही भाजी। तर ज्यांना मेथीची भाजी खायला आवडत नाही ना त्यांनी अशा पद्धतीने मेथीची भाजी बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल। मस्त गरमागरम मेथी आणि मटारची ही भाजी आपण सर्व करूया। आज मी ही भाजी चपातीबरोबर सर्व करणार आहे, पण तुम्ही ही भाताबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबरही खा, अप्रतिम चविष्ट लागते। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? तुम्हाला जर आजची ही मेथी मटारची भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका, शेअरही करा। जास्तीत जास्त मित्रमंडळींबरोबर शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा मस्त अशा मेथीच्या भाजीची रेसिपी मिळेल। नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन।